आमच्याकडे ना कागडा फुललेला आहे, तर त्याच्याच आई बनवत होत्या गजरा. आणि गजरा तर मला खूप जास्त आवडतो, म्हणजे कुठे फंक्शनला वगैरे घालायला मस्त वाटतं. आणि आता तर स्वतःच्या घरीच फुलं झालीत, सो त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही. आधी होतं, पण त्याच्यानंतर ना बोकडाने खाऊन टाकला तो. सो आता रिटर्न चालू झालेत. आणि असा गजरा घ्यायला गेलो ना की 20 ते 25 रुपयाला मिळतोच, तुम्हाला तर माहिती आहेच. त्याच्यामुळे आता आम्हाला काही टेन्शन नाही. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल फुलं, आमचं झाड कसं आहे ते, कारण मी सगळी फुलं काढलेली त्याच्यामुळे दाखवलं नाही. मग काय जेवणाला लागली मांदेली होती. मांदेली तळायची होती आणि मस्त आज मी सुकटीचं कालवण बनवलं, कारण खूप इच्छा झालेली असं काहीतरी वेगळं हलकं-हलकं खायचं. आणि मी हल्ली काय झालं मला काय माहिती, मी वेणीच घालते त्याच्यामुळे म्हणजे चांगलं वाटतात केस. नेहमी मी वरती अशी क्लिप लावून बांधून असते, पण मी आज वेणी घातलेली. आणि नवरा आलेला माझं जेवायला दुपारी, सो आम्ही जेवलो आणि बाहेर अशीच गप्पा मारत बसलेलो. जेवढा त्याच्याकडे टाईम असतो ना तेवढा तो मला देतो. फक्त 10 मिनटं आलेला, 10 मिनटं जेवलो आणि 10 मिनटं बसलो गप्पा मारत. लगेच तो गेला रिटर्न. तो रात्रीचा आला 7:30 वाजता. सो कामात असतो तो आणि जेवढा वेळ असतो तेवढा माझ्यासाठी देतो. तर अजून काय पाहिजे, असंच खूप भारी वाटतं. आणि मग मी आज साडी घातलेली, कारण थोडंसंच काम होतं त्याच्यासाठी गेलेली पण. आणि मला रील्स पण शूट करायच्या होत्या. सो मी कशी दिसते कमेंट्समध्ये सांगा, आणि नवीन नवीन रील्स तुम्हाला बघायला भेटतील. सो स्टे ट्यून गाईज. आणि आजचा दिवस माझा असा होता, कसा वाटला सांगा. बाय, गुड नाईट, लव्ह.